नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज मराठी. बारामतीमध्ये मुस्लिम समाज बांधवांकडून गोरक्षणाच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्यात यावे, तसेच देशभरात वाढत असलेली गोतस्करी आणि गोहत्या तात्काळ थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बारामतीतील मुस्लिम गोरक्षक बांधवांनी केली आहे. यासाठी दिनांक 25 मे 2026 रोजी बारामतीचे प्रांत अधिकारी आणि बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बारामती शहरातील सजग आणि जागरूक मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजामध्ये शांतता, बंधुता आणि प्राणी संरक्षणाचा संदेश देत मुस्लिम बांधवांनी गोरक्षणासाठी आपली भूमिका स्पष्ट केली. गोतस्करी आणि गोहत्या रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, तसेच कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली. या उपक्रमामुळे बारामतीमध्ये सामाजिक ऐक्य आणि सर्वधर्म समभावाचा संदेश दिला जात असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. कॅमेरामनसह न्यूज मराठी. आज समस्त बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने गोवंश हत्या व गोतस्करी व अवैध गो व्यवसाय याच्या निषेधार्थ आज समस्त बारामती मुस्लिम समाज बांधव एकवटलेला आहे. आमची प्रमुख अशी मागणी आहे की जो आमचा बहुसंख्य हिंदू बांधव आहे, या हिंदू बांधवांनी ची श्रद्धास्थान आस्था ही गोमातेमध्ये आहे आणि राज्य शासनाने गोहत्येबंदीचा कायदा लागू केलेला आहे. त्या कायद्याची पुरेपूर अंमलबजावणी होऊन गोहत्या, गोतस्करी त्वरित थांबवण्यात यावी व या गोतस्करीसाठी जे काही तथाकथित गोरक्षक सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने जमाव एकत्र करून मॉब लिंचिंग करून गाड्या अडवून समाजातल्या विविध घटकाला त्रास देण्याचं काम करत आहे, त्याचा सुद्धा संविधानिक मार्गाने, कायदेशीर मार्गाने बंदोबस्त व्हावा, यासाठी समस्त मुस्लिम समाज बांधव इथं एकत्रित झालेला आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहेत की गो हत्या थांबावी, गायीला राष्ट्रीय पक्षी घोषित करावे, प्रत्येक गायीला पाळण्यासाठी शेतकऱ्याला पर दिवसाला 500 रुपये अनुदान द्यावे, गोशाळेला शासकीय अनुदान मिळावे, गो संरक्षणासाठी व तसेच तिचं पुनर्वसन व तिची वैद्यकीय सुविधासाठी शासनाने मदत करून तिच्या अंतविधीपर्यंतचा सगळा खर्च महाराष्ट्र शासनाने उचलावा. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.